आयुष्यात सगळ्यांना सगळंच काही मिळत नाही, पण तसं नाही आहे. आयुष्याचे 6 पॅरामीटर्स आहेत की जे 6 पॅरामीटर्स जर प्रॉपर असतील तर तुम्ही सुखी असं म्हणता येऊ शकतो. म्हणजे सगळ्यात पहिले हेल्थ आली तुमची सगळ्यात प्रायोरिटी बेसिसवरती. नंतर तुमच्याकडे असणार वेल्थ किंवा तुमचं करिअर. त्यानंतर येतं तुमचं कॉन्ट्रीब्युशन, तुम्ही समाजासाठी परत काय देताय, ज्या समाजाकडनं तुम्ही पैसे कमवताय त्यांना परत काय देताय किंवा काय कॉन्ट्रीब्यूट करताय. चौथं आहे तर तुम्ही एंटरटेनमेंटसाठी काय करताय तुमच्या. 5वं येतं तुम्ही फॅमिली किती आहे. आणि 6वं येतं ते म्हणजे तुमची स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटी म्हणजे फक्त काय जप करणं नाही, बरोबर. तुमचं आतमधनं किती समाधानी आहात. बरोबर. मला विचाराल तर एका पॉईंट नंतर पैशामधनं आनंद मिळणं बंद होऊन जातं. ओके. म्हणजे मी अगदी माझं 2 महिन्यापूर्वीचं उदाहरण सांगेन. मी एक वर्कशॉप केला, तर एका वर्कशॉपमध्ये एका दिवसात माझ्या अकाउंटला 1.5 करोड रुपये आले. मला नाही खुश आनंद झाला त्या गोष्टीचा. रादर त्याच्याच ऑपोजिट जर सांगायचं झालं तर एक मुलगा माझ्याकडे आला की सर मी तुमच्याकडे ट्रेनिंग घेतलं आहे आणि माझ्याकडे माझ्या आईवडील नाही आहेत, मी लहानपणापासून अनाथ आश्रमात वाढलो आहे. तुमच्याकडे ट्रेनिंग घेऊन मी माझं आयुष्यातलं पहिलं रेव्हेन्यू केलं आहे आणि त्या रेव्हेन्यू माझं त्याचा कधी 1.5 लाखाचा रेव्हेन्यू होतं पहिल्या आयुष्यातला. मोठा 11,000चा पगार होता बिझनेसमधून, 1.5 लाखाचा रेव्हेन्यू. सर त्यातले 1,500 रुपये तुम्हाला मला गुरुदक्षिणा द्यायची. अरे याच्यापेक्षा माझ्याकडे सुख मी आता बोलताना माझ्या अंगावर शहारा आला सेम की हे सुख जे आहे ना मला ते मला त्या 1.5 करोडमध्ये नाही मिळालं.